आंबट चुक्याची भाजी आहे बघा ही. असे चोळून घेते म्हणजे आंबट पाणी निघते सगळं. चोळून घेतली चांगली. कापून घेताना नाही दावलं. कापताना मोबाईल धरू का भाजी कापू त्यामुळे नाही दावलं. चोळा एका हाताने धरलाय मोबाईल, एका हाताने चोळते. हो काही असं आंबट पाणी निघतं. थांबा तुम्हाला दावते. हो का. चला आता हिला शिजाय घालू आपण. पहिल्यांदा एकदा धुवून घेतली, हे दुसऱ्या पाण्यात धुवायला टाकली. दुसऱ्या पाण्यात पण धुलेली आहे हे बघा. आंबट चुक्याची भाजी मगाशी पिळून घेतली, चांगली चोळून पिळून धुवून घेतली. अशी धुतली. आता अजून एकदा धुतली, 2 पाण्याने धुतली बघा. ते एवढी आंबट असते ना ही भाजी, लय आंबट असते. घेतली बघा भाजी धुवून, त्यात पाणी होतं आपण. ठेवली बघा गॅसवर. आता ही शिजूस तर आपण दुसरी तयारी करू भाजीची. आली बघा भाजी शिजत बघा, अशी झाली. अजून थोड्या वेळ शिजून देते. जुना मसाला संपला बघा, आता नवीन मसाला काढलाय हे बघा. पावसा लागायच्या आधी बनवला होता. कसा आहे बघा, एवढी भरणी भरून आहे. गच घरचा मसालाच असतो आमचा, आम्ही घरीच बनवतो. आता काल एक भाजी केलती आणि आज एक भाजी करायची. चला आता ही काढून घेऊ आपण दुसऱ्या ह्याच्यात डब्यात. चला आधी मसाल्याच्या डब्यातच काढून घेते, नंतर दुसऱ्या भरणीत काढून घेते. तिखट तर एवढा झालाय ना. परवा मी वांग्याची भाजी केलती, त्यात टाकला होता. लय तिखट झालाय. दुसऱ्या डब्यात काढून घेते. आता ह्याच्यात आपण मिरची पावडर घालून घेऊ अजून एक डब्यात. कारण ते दुसऱ्या डब्यांमध्ये सारखं सारखं चमचे घालण्यापेक्षा मसाल्याच्या डब्यात काढून घेतला नाही म्हणजे आपल्याला बरं पडते टाकायला. ह्यात काय मोहरी बसवायला जागाच नाही, आपण मोहरी ह्यात ठेवू. ह्या डब्यात भरली बघा, ह्या डब्यात मोहरी. मला कोणी तर विचारलं होतं कमेंटमध्ये की ताई तुम्ही मोहरी नाही काय टाकत, म्हणून मी म्हणलं आणावाच मोहरी म्हणून आणली. मगाच आपण मुगाची डाळ भिजायला टाकली होती. ओके, अशी भिजली. आता ही भाजीत त्या घालून घेते. ही भाजी शिजत आल्यावर नंतर न ही डाळ टाकते बघा. टाकली डाळ. अजून थोडे वेळ आता ही सगळी डाळ आणि ती भाजी शिजून देते. झाली बघा भाजी शिजून. आता घेते ह्या ताटात टाकून. घेतली बघा ताटात घालून. आता चांगली त्यात थोडं पीठ घालून घेते, म्हणजे पीठ घातल्यावर घट्टपणा येतो. आणि ह्या ग्लासाने चांगलं असं मिक्स करून घेते. बघा हे ग्लासाने बारीक केल्यावर असे झाले. इथं कढई ठेवली बघा. कढईत तेल टाकले. तेल गरम झालेलं आहे.
त्यात आपण हिरवी मिरचीचं वाटण टाकून घेऊ. तो काय झालं, हे हिरवी मिरचीचं दाखवायचं माझ्या ध्यानातच नाही, तर जाऊ दे. आता टाकून घेऊ आपण त्यात टाकून. आधी लसूण टाकू. लसूण लाल झाला, त्यात थोडे आपण जिरे टाकू. आणि जे बनवलं होतं का हिरवी मिरचीचं वाटण ती घालू. आता त्याच्यामध्ये ना थोडे हळद घालू, कारण भाजीमध्ये हळद टाकत नाही तरी पण मी टाकते. थोडी टाकली. भाजला मसाला, भाजला बघा मसाला. हिरवी मिरचीचं वाटण भाजलं, त्यात आपण ही भाजी आता टाकून घेऊ. तुम्हाला लागेल तेवढं पाणी वता. मी थोडं पाणी वतते बघा. आता वतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकते. जरा वेळ शिजायला ठेवते. अजून झाली बघा, अशी शिजली. एवढे पातळ झाली. त्यात कूट टाकायचं राहिलं की अजून, त्यात कूट टाकून घेऊ. एक चमचा. अजून थोड्या ठेवू वरती, गॅसवरती. मग जरा आठर. ही बघा अशी झाली आपली ही आंबट चोक्याची भाजी आहे बघा. शिजली बघा आपली भाजी. शिजली ना, तिला उकळी फुटली. बघा अशी झाली. खायला इतकी भारी लागते ना. बघा हे आंबट असल्यामुळे असं दिसतंय, हे पांढरं पांढरं. आणि त्यात शेंगदाण्याचं कुठ बी आहे ना. बघा कशी दिसते. चवीला तर लय भारी. आंबट तिखट छान लागते. चांगलंच आहे. लायटर कुठं घ्यायला. काय आहे गावाला उद्या. तुला दाबणारच नाही तर पक पक काय पक तुझ्या. त्याला काय होतंय.